शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आणि जगाचा अन्नदाता आहे. त्यांच्या अपार कष्टाचा सन्मान करणारं आणि त्यांना प्रेरणा देणारा असा आजचा हा दिवस. आज आहे महाराष्ट्र कृषी दिन आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत अतिशय खास व्यक्तिमत्व जे आपल्याला याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार, मी आहे शुक्राची चांदणी RJ स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. सर्वप्रथम तर सुहास आसगावकर सर यांचं मी रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार. आणि श्रोत्यांना सुहास आसगावकर सरांची विशेष ओळख एकदा त्यांचा परिचय म्हणून करून देते. डॉक्टर सुहास आसगावकर हे सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर इथे सहकोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यासोबतच ICAR म्हणजेच आपल्या केंद्रीय सॉइल सर्व्हे ब्युरोमध्ये ते व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणजेच IMC मेंबर म्हणून सुद्धा गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहेत. आणि FPO फेडरेशन्सचे कृषिकोन्नती आणि मही या 2 फेडरेशन्सचे संचालक म्हणून आता सध्या सर काम पाहत आहेत. सुहास सर हे फक्त इतकंच नाही तर वनवासी विकास प्रतिष्ठान इथे कार्यवाह म्हणून सुद्धा कार्यरत आहेत आणि त्यासोबतच देवगिरी प्रांताच्या सेवा भारतीसाठी अध्ययन विभाग सुद्धा सांभाळत आहेत. त्यामुळे आजचे इतके अमूल्य पाहुणे लाभल्यानिमित्त सर्वात आधी तर मीच अतिशय आनंदी आहे आणि त्यासोबतच आज यांची महत्त्वपूर्ण अशी सर्व माहिती आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्याबद्दल श्रोत्यांना सुद्धा मला वाटतं निश्चितच आनंद होत असणार आहे. तर सगळ्यात आधी तर सर तुम्ही एवढं सगळं सांभाळता आहात आणि शेतकऱ्यांच्या विषयामध्ये इतकं सखोल असं काम करत आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. कारण शेतकरी आणि शेती हा असा विषय आहे की यामध्ये मोठमोठे लोक सुद्धा मागे पडतात की नाही आम्हाला सध्या नाही यामध्ये जायचं किंवा आम्ही नाही हे करू शकत, पण इतक्या तळागाळापर्यंत जाऊन याचा अभ्यास करणं हे खरं तर सर्वात आधी तर तुमचं कौतुक आज कृषी दिनानिमित्त करायला हवं. धन्यवाद. खरं म्हणजे हे काय विशेष काम नाहीये. आपल्या सगळ्यांचा पोशिंदा शेतकरी आहे आणि शेतीसाठी काम करणं, शेतकऱ्यांसाठी काम करणं, एक शेती या विषयातला पदवीधर, कृषी पदवीधर म्हणून माझी प्राथमिकता आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या असणाऱ्या समस्यांवरची उत्तरं शोधणाऱ्या गटामधले जे मंडळी आहेत त्याच्यात मी स्वतःला समजतो आणि म्हणून मी हे सगळ्या कामाला जोडून घेतलेलं आहे. कारण सर आपण फक्त शेती नाही तर शेती उत्पादक संघटनांचं सुद्धा काम बघत आहात आणि हे शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असं काम आहे. तर सर आज सगळ्यात आधी तर श्रोत्यांच्या मनातला प्रश्न की 1 जुलै हाच दिन कृषी दिन म्हणून आपण का साजरा करतो? सर्वात पहिल्यांदा आजच्या या कृषी दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. 1 जुलै हा दिवस ना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मान्य श्री वसंतराव नाईक यांचा जयंती आजच्या दिवशी असते. वसंतराव नाईकांनी शेती विकासासाठी खूप काम केलं. मुख्यत्वे करून हरित क्रांतीचा तो काळ होता. बरोबर. आणि हरित क्रांतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका ही खूप महत्त्वाची राहिलेली आहे आणि त्यावेळेस झालेल्या हरित क्रांतीमुळे आपण भूकमुक्त भारत, भूकमुक्त महाराष्ट्र इथपर्यंत आपली मजल या हरित क्रांतीमुळे झालेली आहे आणि त्यामुळे या योगदानाचं एका अर्थाने आजच्या दिनी औचित्य आहे की त्याचं आपण स्मरण करावं आणि शेतीमधली पुढची आव्हानं डोळ्यासमोर आणून त्याची उत्तरं शोधूया अशा गटामध्ये जाण्यासाठीचा हा दिवस आहे. ते स्मरून जाण्याचा आणि एका अर्थाने मान्य वसंतराव नाईकांनी केलेल्या जे योगदान आहे ते स्मरण्याचा पण आजचा दिवस आहे. अगदी बरोबर सर. माननीय वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी आणि त्याची भूमिका समजून सर्व पावलं उचलले आणि ती पावलं उचलल्या गेली ती हरित क्रांतीच्या दृष्टीने आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा कृषी दिन म्हणून आपण माननीय वसंतरावजी नाईक यांचा जन्मदिन आज कृषी दिन म्हणून साजरा करत असतो. पण हा कृषी दिन साजरा करण्याचं किंवा वसंतरावजींचा हा जन्मदिन आपला कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येईल याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने कधी घेतला? महाराष्ट्र शासनाने हा निर्णय 1 जुलै 2001 साली घेतला
आणि साधारणपणे हरित क्रांतीचं जनक असं जर म्हटलं जातं तर देशामध्ये डॉक्टर स्वामीनाथन यांना म्हटलं जातं. महाराष्ट्रामधलं जे हरित क्रांतीचे जनक आहेत ते वसंतराव नाईकांना ते म्हटलं जातं. वसंतराव नाईकांच्या नावाने आपली मराठवाडा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी पण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे त्यानंतर त्याला संबोधलं गेलं. सुरुवातीला मराठवाडा कृषी विद्यापीठ होतं. त्यामुळे वसंतराव नाईकांचं जे योगदान आहे शेतीमधलं त्याला ट्रिब्यूट देण्याचा त्याला हा प्रयत्न आहे. साधारणपणे आधुनिक शेती, सिंचन, सुधारित बियाणं, खतांचा सुयोग्य वापर आणि कृषी विकासासाठी अनेक योजना वसंतराव नाईक यांनी राबवल्या आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे जे कृषी उत्पादनामध्ये एका अर्थाने तूट होती, एका अर्थाने उत्पादन आणि त्याचे वापर याच्यामध्ये तूट होते आणि ती आपण बाहेरून शेतमाल मागवायचो किंवा धान्य मागवायचो. या सगळ्या प्रयत्नामुळे कृषी उत्पादनामध्ये वाढ झाली आणि आपण स्वयंपूर्णतेकडे गेलो. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक असंही मान्य वसंतराव नाईक यांना संबोधलं जातं. आणि सर, जसं आपण महाराष्ट्र कृषी दिनाविषयी बोलत आहोत तसं महाराष्ट्रामध्ये कृषी सप्ताह सुद्धा साजरा केला जातो. तर हा सप्ताह कधीपासून कधीपर्यंत असतो आणि त्यामागे उद्देश काय आहे? कृषी सप्ताह हे औचित्य पकडून 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीमध्ये साजरा केला जातो. साधारणपणे शेतीमध्ये ना खरीप सीझन हा खूप महत्त्वाचा सीझन म्हटला जातो आणि या सीझनचा पेरणी हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. आणि हा साधारणपणे याच दरम्यान म्हणजे मान्सून आलेला आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या नक्षत्राला आपल्याला हा साजरा करतो आपण आणि त्यामुळे अत्यंत पेरणी झालेली आहे आणि अशा अवस्थेत त्याला पुढचं व्यवस्थापन करायचं आहे. अशा अवस्थेमध्ये कृषी विभाग हा साधारणपणे प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत पोहोचून शेतापर्यंत पोहोचून त्यांनी काय पुढे केलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन करण्यासाठीचा हा एका अर्थाने कृषी सप्ताह साजरा केला जातो. यावर्षी थोडंसं पावसाने दडी मारली त्यामुळे कदाचित अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. साधारणपणे अपेक्षा या कालावधीमध्ये या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांनी पुढचं कामाचं नियोजन कृषी विभागाकडून ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञ मंडळींकडून समजून घ्यावं अशी अपेक्षा या सप्ताहामध्ये केली जाते. अगदी बरोबर सर. जून महिना आणि पहिल्या पावसामध्ये जमीन जी तापलेली असते तिला जो ओलसरपणा पहिला पाऊस देऊन जातो, त्यानंतर आपल्याकडे खरीप हंगामासाठी पेरणीची एक पद्धत सुरुवातीपासून पारंपरिक शेतीमध्ये आपण करतो आणि त्याच अनुषंगाने हा जून महिना आणि कृषी दिन हा दोन्हींचा एक सुसंवाद इथे साधला जातो असं म्हणायला हरकत नाही. एकदम बरोबर. सर, या निमित्ताने अजून एक विचारावंसं वाटतं की आपण सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने शेती विषयामध्ये भरपूर कामं करत असता किंवा शेतीविषयक बऱ्याच गोष्टी आपल्याकडे चालतात. तर आपल्या संस्थेच्या वतीने याबाबत शेतकऱ्यांविषयी काय कामे चालतात याबद्दल पण आमच्या श्रोत्यांना माहिती द्या. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ सध्या साधारणपणे महाराष्ट्रामधल्या 12 जिल्ह्यामध्ये काम करते. 900पेक्षा जास्त गावामध्ये काम करत आहे आणि 20,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या सोबत काम करते. नेमकं काय काम करत आहे तर जसं जसं काळ बदलत गेलाय तसं शेतकऱ्यांच्या समोरची आव्हानं पण बदलत गेली. 5 विषय पकडून सध्या हे मंडळ काम करते. पहिली गोष्ट, शेतीमधला जो उत्पादन खर्च आहे ते कमी करणं या उद्देशासाठी काम करते. शाश्वत शेतीचे प्रयोग करून शाश्वत शेतीचा अवलंब करून असलेलं उत्पादन वाढवणं ते शाश्वत करणं, क्वालिटी करणं हा दुसरा, विषमुक्त करणं हा दुसरा पर्याय भाग आहे, उद्दिष्ट आहे, त्याच्यासाठी काम करतं. तिसरं, शेतात पिकवलेलं शेतकऱ्याच्या कष्टाने आणि निसर्गाने दिलेलं त्याचं साठवणूक व्यवस्थित व्हावी, काढणी पश्चात त्याची जी होणारे नुकसान आहे ते कमीत कमी व्हावं याच्यासाठीचे सगळे प्रयत्न सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ त्याच्यासाठी काम करते. चौथी गोष्ट, शेतमाल ते आपल्या ताटापर्यंत येईपर्यंत तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येतो. बरोबर. त्यामुळे ते होण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे अन्नधान्य प्रक्रिया, शेतमालावरची प्रक्रिया याही विषयामध्ये मंडळ काम करते. आणि 5वा जो विषय आहे ते आता शेती ही केवळ शेती राहिलेली नाही. शेतीला अनुषंगिक अनेक विषय जोडलेले आहेत. म्हणजे इन्शुरन्सपासून
ते पुढे जाऊन ते नोंदणीपर्यंतचा सगळा जो विषय आहे हा शेतीशी जोडलेला आहे. आणि त्यामुळे त्याचं एक्सटेन्शन असेल, नवीन तंत्रज्ञानाचा वापर असेल, या सगळ्यासाठीचा जो भाग आहे, अशा 5 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक हा शेतकरी डोळ्यासमोर ठेवून हे मंडळ काम करते. काम करत असताना काय केलं जातं, तर पहिल्यांदा ज्या भागामध्ये आपण काम करतोय त्या भागाची सध्या चालू असलेली शेतीची पद्धती ही पहिल्यांदा समजून घेतली जाते. लक्षात असं येतं की परंपरागत जी पद्धती आहे त्याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे आणि ते बदल तिथल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या शेतावर प्रयोग करून केले जातात. आणि हे प्रयोगाची दिशा काय असते, तर भूसंपदा आहे, जमीन आहे, ती जमीन अजून त्याची सॉइल हेल्थ चांगली करू, त्याच्यामध्ये सुधारणा करू आणि त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढवूया. दुसरी गोष्ट, या हवामानाला अनुकूल आपण शेती करू. आपल्या सगळ्यांना माहिती की आता जो पाऊस लांबलाय एका अर्थाने, हे जागतिक तापमान वाढीचे आणि जागतिक हवामान बदलाचे परिणाम थेट आता आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आपण ते अनुभवतो आहोत. आणि मग त्या बदलाला अनुकूल आपल्याला शेती करणं हा दुसरा विषय बरोबर. ज्याच्यामध्ये आपण काम करतो आहोत. आणि हे काम करतोय म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करणं आणि त्या प्रयोगाचे आलेले रिझल्ट आजूबाजूच्या शेतकऱ्याला येऊन दाखवणं, जेणेकरून तो ॲडॉप्ट करेल पुढचे. असं साधारणपणे या सगळ्या विषयाचं सूत्र आहे. या सगळ्या टप्प्यामध्ये दरम्यान एक गोष्ट अशी झालेली आहे की हळूहळू शेतीचं विभाजन झालं, जसं लोकसंख्या वाढली लोकसंख्येच्या विस्फोटामुळे. आणि पूर्वी ज्या 2 आकडी साधारणपणे जमीन धारणा होती, कोणाकडे जमीन विचारली तर 10 एकर, 20 एकर, 15 एकर अशा गटामधले आपले शेतकरी होते मराठवाड्यातले पर्टिक्युलरली. ते आता 1 एकर, 2 एकर, 3 एकर, 5 एकर, म्हणजे साधारणपणे अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक असा जर आपण शेतकरी पाहिला तर एकूण भारताच्या शेती करणाऱ्या गटामधला 70% गट हा अल्प आणि अत्यल्प भूधारक झालाय. त्यामुळे ज्याच्यावर आधारित मला पुढचं जीवन जगायचं आहे तो आधारच आता कमी झालाय. अगदी बरोबर सर. आणि त्यामुळे ही समस्या, आम्ही त्याला समस्या समजून घेत नाही, आम्ही त्याला त्या आपत्तीमध्ये संधी शोधतो आहोत. मग काय काय करता येईल, तर आम्ही असं लक्षात आलं की आपल्याला जमिनी तर एकत्रित करता येणार नाही, शेतकऱ्यांना एकत्रित करू. म्हणून शेतकऱ्यांचे गट केले, गटशेती, आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी असं त्याचं स्वरूप ठेवलं. आणि या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्या भागाचा अभ्यास करून तिथली पीकपद्धती म्हणत असतात ना, मी एकात्मिक पीकपद्धती म्हणतोय, ज्याच्यामध्ये गो आधारित शेतीचा भाग येतो, त्याचे जोड व्यवसाय येत आहेत. बरोबर. आणि तिथं जो उत्पादित होणारा शेतमाल याची एकत्रित खरेदी विक्री प्रक्रिया आणि ते मार्केटपर्यंत पोहोचणं, या सगळ्यामध्ये हे शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट काम करते. आता साधारणपणे 32 शेतकरी उत्पादक कंपन्या या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या माध्यमातून प्रोत्साहनाने तयार झाल्यात, स्थापन झाल्यात आणि कार्यरत आहेत. अतिशय सुंदर सर. कारण हे काम म्हणजे मुख्य अन्नदाता जो सगळ्या जगाचा अन्नदाता आहे त्याच्याविषयी होणारं काम आहे. आणि यानुसार जर विचार केला सर तर शेती उत्पादक कंपन्यांपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो आपण थोडासा आधुनिक शेतीचा भाग म्हणायला हरकत नाही. तर पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती ह्यामध्ये आधुनिकता आणण्यासाठी किंवा आधुनिक शेतकरी होण्यासाठी त्यांना कुठले बदल हे त्यांच्या पारंपरिक शेतीमध्ये त्यांना करायला लागणार आहेत? एक म्हणजे स्वतःची सामर्थ्य स्थानं ओळखणं, स्वतःच्या शेतीला ओळखणं, म्हणजे ते शेतीचं माती परीक्षण करून असेल आणि तिथल्या हवामानाला अनुकूल कोणते कोणते पीक पद्धती मला घेता येईल. दुसरा भाग जो आहे तो कौशल्य माझ्याकडे कोणतं आहे, ज्या आधारावर मी शेती करणार आहे. हो. शेती करतो म्हणजे सगळंच अपेक्षित कौशल्य मला असतं असं नाही, मला ते आत्मसात करावं लागतं. तिसरी गोष्ट जी आहे, बाजार कोणता आहे, कोणत्या बाजारासाठी मला तो शेतमाल न्यायचा आहे. या 3 गोष्टीचा विचार करून पहिलं नियोजन त्या अनुषंगाने करावं लागतं. आणि आता कसं झालंय की आता पूर्वी आठवडी बाजार हा आपला आधार होता. बरोबर. मला जेवढं पाहिजे तेवढं मी आठवडी बाजारामध्ये माझं पिकलेलं धनधान्य जे आहे ते विक्री करणार आणि त्याच्यातून बाजार करेन आणि मग पुढचा आठवडा माझा जाईल. बरोबर. आता अशी परिस्थिती आहे की आता नगदी पिकांचा जमाना आहे परंपरागत पद्धतीमध्ये, आणि जो काही पीक निघालं की ते लगेच विक्री केलं जातं. म्हणजे गमतीने असं म्हटलं जातं की शेतकरी
पीक विकतो, उत्पादन विकतो आणि पैसा विकत घेऊन येतो. अच्छा. आणि जो पैसा साधारणपणे तो टिकत नाही. तो ज्यावेळी धनधान्य स्वरूपामध्ये असतो तेव्हा ती लक्ष्मी असते. बरोबर. आणि पैसा हातात आला की तो पैसा लगेच पसार होतो आणि त्याचं व्यवस्थापन न जमल्यामुळे सगळा मेळ बदलत चाललेला आहे. तिसरी गोष्ट मला जी वाटते ती जागतिक बाजारपेठ आता शेतकऱ्याच्या दारापर्यंत आलेली. हो. याच्याच बरोबरीने सगळ्या सोयी सुविधा पण तिथपर्यंत येऊन पोहोचलेत. वीज तिथपर्यंत प्रत्येक शेतापर्यंत आली. या सगळ्या विषयामध्ये एक विचार करून चालणार आहे की हे आपण जे संसाधनं आहेत ही नैसर्गिक संसाधनं आहेत, त्याच्या एक मर्यादा आहेत. बरोबर. आणि त्या मर्यादा न ओळखल्यामुळे प्रत्येक शेतापर्यंत आलेल्या विजेमुळे अमर्याद स्पर्धा या विहिरी खोदण्याच्या, बोरवेल खोदण्याच्या आणि त्याच्यातून भूजल उपसण्याच्या झाल्यामुळे पाण्यावर अवलंबून असलेलं जे अवलंबित्व आहे याला मर्यादा आल्यात. आणि जेवढं पाणी खेचलं जाते तेवढंच पाणी किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाणी खरं आपल्याला पुन्हा जमिनीमध्ये साठवलं पाहिजे. हा वेग जो आहे, हे प्रमाण जे आहे हे व्यस्त आहे. आणि त्यामुळे हळूहळू शेतीचं जे गणित बिघडत चाललंय ते या दोन गोष्टीमुळे बिघडत चाललेलं आहे. एकतर आपण आपल्या भागाला, आपल्या परिसराला, आपल्या शेतीला समजून घेऊन शेतीचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याच्यातला जो नैसर्गिक भाग आहे, त्याची क्षमता आहे, त्याची कॅरिंग कॅपॅसिटी आहे, याचा विचार करून माझं प्लॅनिंग केलं पाहिजे. अगदी बरोबर सर. आता तुम्ही जसं म्हणालात तसं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे शेतकरी बंधू कार्यरत आहेत त्यांची परिस्थिती सध्या अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक अशी आहे. तर ह्या गोष्टीमुळे त्यांच्या जीवनावर काय परिणाम होत आहे? माझी शेती ज्यावेळी साधारणपणे 2 एकर, 2.5 एकर, 3 एकरच्या आसपास, जेवढं शहरापासून जवळ तेवढे शेती कमी, जसं जसं दूर जाऊ तसं ते 4 एकर 5 एकरपर्यंत आहे. एकूण शेतीमधली ज्याला प्रॉडक्टिव्ह उपलब्धता किंवा त्याचं कन्व्हर्जन रेशो जर पाहिला तर त्याच्यातून मिळणाऱ्या रोजगाराचा हा साधारणपणे 2 एकर ते 2.5 एकराचा या शेतकऱ्याला हा साधारणपणे 100 ते 130-140 दिवस, जर बागायत असेल तर 180 दिवस तो रोजगार देतं ही शेती फक्त. आणि त्याला पूर्ण वर्षभर त्याच्यात काम करायचं आहे. एंगेजमेंट असते का, गुंतलेला असतो का, तर वर्षभर गुंतलेला असतो. मी गुंतवणूक नाही म्हणत, त्याला गेनफुल एंगेजमेंट ज्याला म्हणूया, ज्याच्यातून त्याचा रोजगार निघू शकतोय, अशी एंगेजमेंट फार लिमिटेड आहे, कमी आहे, मर्यादित आहे. त्यामुळे शेती हे जगण्याचा मार्ग आहे, ही जीविका आहे आणि उपजीविका ही त्याला जोडावी लागणार आहे. आम्ही संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा आणि थोडंसं खानदेशाचा भाग याच्यामध्ये आम्ही एक प्रयोग केला आहे. शेतीच्या दरम्यान शेती करायची, नंतर जे कडक ऊन पडतंय सध्या, तापमान वाढीचा दुसरा परिणाम झाला की तापमान वाढीमुळे खूप उन्हाचा जो उष्मांक होता तो वाढला कालावधी. आपणही बाहेर जर गेलो दुपारी तर साधारणपणे आपण उभे राहू शकत नाही, एवढं ऊन आपल्या भागामध्ये आहे. हे एक अर्थाने आपत्ती आली. आम्ही या आपत्तीचं रूपांतर संधीमध्ये केलं. अच्छा. आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा केला जातो, आलं केलं जातं. ज्यावेळेस त्याचं भाव नसतात त्यावेळेस ते फेकून दिले जातात लिटरली, किंवा शेतकऱ्याला ते काढणं परवडत नाही. अशा वेळेस ज्यावेळेस भाव पडलेले असतात तेव्हा आम्ही त्याचं हे जे भाजीपाला आहे, कांदा, लसूण, आलं, टोमॅटो आणि हळद, याचं निर्जलीकरण करतो. अच्छा. वाळवतो आणि ते वाळवून त्याचं लाईफ वाढतं. बरोबर. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी शेतात काम करू शकत नाही त्यावेळेस आम्ही कांदा वाळवतो, त्यावेळेस हळद वाळवतो, त्यावेळेस आलं वाळवतो. आणि हे सगळे पदार्थ वापरले कुठे जातात तर हे हॉटेलमध्ये, होरेका सेक्टर जो आहे, हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, याच्यामध्ये ग्रेव्ही बनवली जाते आणि तिथं हा मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा त्याचा इन्ग्रेडियंट आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी बनवलेले तो वर्षभर एंगेज राहतो आणि त्याच्या मनात असलेलं जे औदासिन्य असतं की अरे मी एवढे कष्ट करतोय पण त्या कष्टाचं रूपांतर पैशामध्ये होत नाही, तर तो एंगेज झाल्यामुळे पैशामध्येही रूपांतर होतोय आणि तो स्वतःचं तर आयुष्य चांगलं जगतोय, पण त्याच्याशी रिलेटेड असलेल्या अजून 2 कुटुंबांना तो रोजगार निर्माण करून देतो.
अतिशय सुंदर सर. म्हणजे यातून त्यांचा जो शेतमाल वाया जाण्यापासून रोखला पण जातो, त्यासोबतच आपला वाढलेला उष्मांक सहजगत्या नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या गोष्टीचा वापर करून त्याला वाळवण्याची जी पद्धत आहे, त्यामुळे दोन्हीही गोष्टींचा म्हणजे आपला निसर्ग आणि आपला शेतमाल ह्याचा दोन्हींचा इथे समन्वय साधून त्यांना उपजीविकेला जोडधंदा म्हणून सुद्धा आपण हे सगळं पुढे त्यांना आधुनिक शेती म्हणून देत आहोत खरं तर. आणि यामुळे त्यांचं जे 120 दिवसांपर्यंतचं उपलब्धी आहे रोजगाराची, ती अगदी 365 दिवसांपर्यंत जाण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून देताय. अतिशय सुंदर काम आहे सर हे. माझ्या हिशोबाने ना 365 नाही, त्याला काही दिवस मोकळेही असले पाहिजेत. त्यामुळे 300 दिवसापर्यंतची त्याची एंगेजमेंट अगदी आणि काही बरोबर. दिवस सुट्टी, काही दिवस सण समारंभ, लग्न, हे सगळंच आहे ना. ते सगळं एन्जॉय करत जगलं पाहिजे, आनंदी जीवन जगलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हा सगळा फॅक्टर. किती फॅमिलीज आहेत हे करणाऱ्या? 6,000 फॅमिलीज याच्यामध्ये एंगेज आहेत आणि ज्या रोजच्या 1.5 क्विंटलपासून ते 5 क्विंटलपर्यंतचा भाजीपाला वाळवतात. अच्छा. आज हे साधारणपणे 6वं वर्ष आहे आणि याच्यामध्ये अनेकांनी त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केले. कृषी विभागाचं योगदान आहे, नाबार्डचं योगदान आहे, बँकांनी त्यांचा रोल केलेला आहे, एफपीओने त्यांचा रोल केलेला आहे. सायन्स फॉर सोसायटी नावाची एक स्टार्टअप आहे, ICTचं, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचं. त्यांनी याच्यात खूप चांगला योगदान दिलेलं आहे. मार्केटिंगचा भाग त्यांनी पाहिला आहे, टेक्नॉलॉजिकल सपोर्टचा पाहिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काम करणारी तिथली महिला. बरोबर. तिने हे तंत्र समजून घेतलं आहे आणि ते प्रत्यक्षामध्ये केल्यामुळे आत्ता तिच्या घरामध्ये रोजगाराचा प्रश्न निर्माण होत नाही. उलट ती अजून 1-2 जणांना रोजगार देणारी झालेली आहे. सर, जसं आपण सांगितलं, या सगळ्या पद्धतीने आता थोडंसं जोडधंदा म्हणून त्यांना काही गोष्टी नवीन जोडल्या गेल्या आहेत. पण आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. छत्रपती संभाजीनगरची ओळख ही कोणत्या पिकांची ओळख आहे? किंवा आपल्या छत्रपती संभाजीनगरमधली कुठली अशी पिकं आहेत जी बाहेरही अतिशय लोकप्रिय आहेत? संभाजीनगरची खरी ओळख आपली जी आहे ती कापूस हीच आहे. अच्छा. कापूस, मका. या जिल्ह्याचं ODOP जे आहे ते मका आहे. पण जुनी ओळख जर पाहिली तर आपल्याकडे रेशीम पण बनत होतं, पैठणी पण आपली ओळख आहे. हो. दौलताबादी पेरू, दौलताबादी सीताफळ, अंजीर, हे पण आपली या भागाने जगाला दिलेलं योगदान आहे. आपल्या इथली कडधान्य, आपल्या इथल्या तेलबिया, याही या भागाची ओळख आहे आणि आपल्या इथलं दूध दुभतं. बरोबर. या सगळ्यामुळे संभाजीनगरला एक विशेष ओळख प्राप्त होते. याचबरोबरीने मोसंबी हा असा एक भाग आहे की जालना आणि संभाजीनगरची मोसंबी भारतभर प्रसिद्ध आहे. अच्छा. हां. सर, ह्या पिकांसोबत जी आपली ओळख निर्माण झाली आहे, मला असं वाटतं की आपल्या शेतकरी बंधूंनी ही ओळख जपायला पुढे जाण्यामध्ये कितपत त्यांचा सहभाग असला पाहिजे किंवा त्यांनी आता या दृष्टीने प्रयत्न करायला हवा की संभाजीनगरची ही जी ओळख म्हणून असणारी पिकं आहेत याचंच उत्पादन आपण जास्त करूया म्हणून. हां, म्हणजे जी संभाजीनगरची पूर्वीची ओळख आहे ज्याच्यामध्ये पेरू आहे, अंजीर आहे, सीताफळ आहे, हे तर जपायचंच आहे. आत्ता येऊ घातलेलं आलं हे मोठं पीक या भागामध्ये घेतलं जाते. टोमॅटो ही ओळख तयार झालेली आहे. पण ही ना एकत्रित करण्याचे विषय आहेत. एकटे एकटे करण्याच्या ऐवजी एकात्मिक पद्धतीने ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपण ज्यावेळी शेतकरी हे एकक ज्यावेळी पकडूया, बरोबर. त्यावेळेस शेतकरी हे एकक ज्यावेळी आपण पकडतो आणि त्याचं शेत हे एकक पकडतो, तर त्याच्यामध्ये काही भाग हा त्याच्या घरासाठीचा, काही भाग जनावरांसाठीचा म्हणजे गाईसाठीचा चारा म्हणून, काही भाग हा विक्रीसाठीचा आणि काही भाग हा पर्यावरणासाठीचा पण असला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे वनशेती त्याच्यामध्ये असेल, फळझाडं त्याच्यामध्ये असतील आणि असा एकात्मिक पद्धतीने ज्यावेळी आपण आपल्या भागाचा विचार करू तेव्हा जे बाजारपेठेमुळे होणारं जे नुकसान आहे जे की आपल्या हातामध्ये नाही आहे त्याला आपल्याला उत्तर त्या अनुषंगाने शोधता येईल. आणि नंबर 2, ही जी परंपरागत पद्धतीने केलेली विषमुक्त शेती ही ज्यावेळी ओळख आपण निर्माण करू तर ग्राहकांपर्यंत ते इथल्या भागातलं विषमुक्त अन्न घेऊन जाणं ही एक मोठी पर्वणी ग्राहकांसाठी असेल.
अगदी बरोबर सर. जसं तुम्ही सांगत आहात, मला आठवलं ते लहानपणची गोष्ट, ज्यामध्ये एक काठी आपण सहजगत्या तोडू शकतो, पण जेव्हा त्यांचा समूह तिथे तयार होतो, तेव्हा ती मोळी कुणाला तोडता येत नाही. अगदी तसंच शेतकरी बंधूंनी सुद्धा एकत्र येऊन जर आपल्या गावातल्या शेतीचा विकास करायचं ठरवलं, तर हे सर्व काही सहजगत्या शक्य होईल. आणि सध्या ही संस्थेच्या मार्फत तुम्ही हे काम करतच आहात, पण हे अजून 10 पटीने काम लवकर व्हायला सुरू होईल, जे तुम्हाला सध्या थोडंसं सगळे आव्हानं पेलून तिथे काम करावं लागतं. तिथे शेतकऱ्यांची जर मानसिकता स्वतःहून एकत्र होण्याची, येण्याची असेल, तर मात्र निश्चितच आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी बंधूंचं सुद्धा आयुष्य आणि विशेष म्हणजे त्यासोबतच आपल्या अन्नाची ओळखसुद्धा, म्हणजे खाद्यपदार्थसुद्धा त्या विशेष क्वालिटीचे बनतील असं मला वाटतं. यामध्ये सर अजून एक विशेष प्रश्न असा होता, की छत्रपती संभाजीनगरच्या मार्केटमध्ये आपण जर बघितलं, तर शक्यतो ग्राहक हे म्हणतो, की कुठली भाजी स्वस्त मिळते ती घेऊया. पण याबाबत खरा दृष्टिकोन ग्राहक म्हणून सुद्धा आपला कसा असायला हवा, जेणेकरून शेतकरी आपल्याला चांगली उत्पादनं इथपर्यंत पोहोचवतील. तुमचा प्रश्न खूप छान आहे. साधारणपणे ना, ज्या सीझनमध्ये जो भाजीपाला येतो, तो भाजीपाला, त्या सीझनमधला भाजीपाला खाणं हे कधीही चांगलं राहत, कारण त्याला अनुकूल वातावरण असतं बरोबर. आणि त्यामुळे त्याच्यावर पीक संरक्षणासाठी वापर केलेले विषांचं घटक असतात तो कमी असतो आणि साहजिकच ज्यावेळेस उत्पादन जास्त येतं त्यावेळेस रेट खाली आलेला असतो. त्यामुळे बरोबर. साधं सोपं गणित आहे एक ग्राहक म्हणून, जेव्हा ज्या भाजीपाल्या स्वस्त त्या जास्त, भाजीपाला काय फळं काय ते जास्त त्याचा वापर व्हावा, हे सोपं गणित आहे. ऑफ सिजनल खाणं, वर्षभर उपलब्धता, ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट कृत्रिमरित्या त्याची उपलब्धता होते बरोबर. आणि त्यामुळे कृत्रिमता ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी निसर्गाला एका अर्थाने निसर्गापासून त्याचं चक्र भेदत माणसाने केलेली त्याच्यावरची ही कुरघोडी आहे आणि त्यामुळे ते करत असताना त्याच्यामध्ये अनैसर्गिक गोष्टींचा आधार घ्यावाच लागतो आणि त्यामुळे ते जर आपल्याला टाळता येईल, त्या सीझनचं उत्पादन आहे ते आपण वापरूया, तर अगदी सहज विषमुक्त शेतीकडचा जो आपला प्रवास आहे तो चांगला होईल. मला सांगायला हे वाटतं, एका अर्थाने खेदही वाटतो खरं म्हणजे, कॅन्सरसारखे आजार, जीवघेणे आजार हे पूर्वी नव्हते. या कॅन्सरला कारणीभूत होणारे अनेक घटक आहेत, त्याच्यातला एक घटक त्याच्यात असलेला विषारी, अन्नात असलेला विषारी घटक हा पण आहे आणि त्याच्यामध्ये आमचा शेतकरी वर्गाचा काही ना काही एका अर्थाने पर्याय नसेल म्हणून केलेला त्याच्यातला उपयोग ही कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करतो. हे आम्हाला सुधारायचं आहे. त्यामुळे जशी डिमांड तसा सप्लाय आहे. बरोबर. त्यामुळे ग्राहकाकडून विषमुक्त अन्नाची जर डिमांड वाढली तर शेतकरी सुद्धा आनंदाने या दिशेने काम करायला तयार आहे. हा आपला मराठवाड्याचा शेतकरी तर एवढा समृद्ध शेतकरी आहे, कर्तृत्ववान शेतकरी आहे की तो कोणतंही पीक अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतो, एवढी कला, सिद्धता त्यांनी सिद्ध केली. आता आपल्याला करायचे की ते हवामानानुसार, हंगामानुसार आणि खाण्यायोग्य पौष्टिकता जपणारं सात्विक अन्न आपल्याला शेतकऱ्यांना, ग्राहकाच्या पर्यंत पोहोचवायचं आहे. आणि त्यामुळे एका बाजूला शेतकरी आहेत, तसं दुसऱ्या बाजूला ग्राहक पण आहेत. असा चोखंदळ ग्राहक, ज्याची डिमांड विषमुक्त अन्नाची वाढेल, तसं विषमुक्त अन्नाचं उत्पादनही त्या अनुषंगाने वाढेल आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या कडून शेतातून निघालेला माल, शेतमाल ताटापर्यंत येत असताना चांगलाच असेल, पौष्टिक असेल. अगदी बरोबर सर. तुम्ही म्हणताय त्यानुसार जर खरंच प्रत्येक ग्राहकाने विचार केला तर निश्चितच विषमुक्त अन्नपदार्थ, फळांची, भाज्यांची आपल्यापर्यंत आवक ही होणारच आहे. पण त्यासाठी महत्त्वाचं हे की आपण हे सुद्धा बघायला हवं की आपली लोकसंख्या जास्त आहे आणि त्यात कुठलंही फळ जर आपण 12 महिन्यांसाठी त्याची मागणी करतोय तर ते कुठे ना कुठे चुकीच्या पद्धतीनेच उगवायला लागणार आहे, कारण त्याची नैसर्गिकता आपण स्वतः बाजूला करत आहोत. तर हा भाग खरं तर ग्राहकांनी सुद्धा समजून घेण्याचा भाग आहे की तुम्ही काय मागत आहात याकडे एकदा लक्ष द्या. अगदी सुंदर शब्दांमध्ये आपण हे आमच्या श्रोत्यांसमोर मांडलेत सर. आणि याच्यासोबत आता माझ्या सगळ्या श्रोत्यांच्या मनातला प्रश्न, जसा एका शिक्षकाचा मुलगा हा शिक्षक व्हायला घाबरत नाही, पण तिथेच शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होऊ नये असं त्या शेतकऱ्याला वाटतं किंवा त्या मुलाला वाटत असतं की मी डॉक्टर, इंजिनियर होऊन आता तिथून बाहेर पडावं, तेव्हा कुठेतरी ही शेतकऱ्यांची साखळी तुटते का आणि करिअर वाईज आपण शेतीचा कसा विचार केला पाहिजे?
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं आपलं सूत्र पूर्वी होतं. काळाच्या ओघात ते बदललंय आणि बरोबर त्यांनी शीर्षासन केलंय. उत्तम नोकरी झाली, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. समाजाकडून त्याला असलेली श्रमप्रतिष्ठा ही हळूहळू कमी होत चालली आणि प्रतिष्ठा कशाला वाढली तर पद आणि अधिकार याला प्रतिष्ठा आली आणि त्यामुळे श्रमप्रतिष्ठा जोपर्यंत आपण पुनर्स्थापित करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा मुलगा पुन्हा शेतीमध्ये येण्यामध्ये मर्यादा आहे. आज काय होतंय, सगळी परिस्थिती तर बदलली, शेती कमी झाली. अशा परिस्थितीमध्येही शेतामध्ये ठामपणे उभं राहून शेतीचं तंत्र समजून, मर्म समजून चांगल्या प्रकारे शेती करणारे शेतकरी गावोगावी आहेत. अच्छा. हे खरे रिअल हिरो आहेत. तिथे राहून करतायत, त्याही परिस्थितीत करतायत आणि त्यांनी त्या समस्यांची उत्तरं शोधलेली आहेत, त्याची उकल केलेली आहे. खरी गरज आहे की अशा शेतकऱ्यांना शोधून त्यांनी विकसित केलेले तंत्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी स्वीकारायचंय डोळसपणे. आत्ता काय होतंय की ज्याला काही जमत नाही, एका अर्थाने रोजगाराच्या संधी सगळ्या जगाने नाकारले, असा माणूस आता शेती नाईलाजाने करतो. अच्छा. जेव्हा हाच शेतकरी, हाच तरुण या सगळ्या विषयाकडे पाहून ज्यावेळी काम करेल तर तिथं संधी अजूनही आहे. दुसरी जी गोष्ट आहे प्रतिष्ठेची, मी जी बोललो, त्या शेतकऱ्याला कोणी मुलगी द्यायला तयार नाही, लग्नाच्या समस्या आहेत. जेव्हा प्रतिष्ठा निर्माण होईल आणि शेतीतून मिळणाऱ्या शेतमालावर उपजीविकेचे, उद्योजकतेचे रूपांतर त्याचं होईल आणि फार्म टू प्रॉडक्ट असं ज्याचं रूपांतर होईल. जेव्हा आपण गुळ घेतो किंवा जेव्हा आपण भुईमुग घेतो, शेंगदाणा घेतो, एकदम मातीमोल किंमत असते, पण त्याची ज्यावेळी चिक्की बनते त्या चिक्कीला ठरलेला दर आहे. बरोबर. गुळाला किंवा भुईमुगाचा दर त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये नाही. त्यामुळे शेतकरी ते कृषी उद्योजकता, मग याच्यामध्ये मी सगळेच विषय पकडलेले आहेत, केवळ पीक पद्धती असं नाही, शेतीशी अनुषंगिक ग्रामीण भागातले सगळे उद्योग, हे कौशल्य घेऊन त्याला आपल्याला पुढे न्यावं लागेल आणि तेव्हा ही प्रतिष्ठा पुन्हा येईल. साधारण 20 वर्षापूर्वी इथं संभाजीनगरमध्ये एक व्याख्यान झालं होतं माधवराव चितळेंनी. अच्छा. ते माधवराव चितळेंनी त्यावेळेस सांगितलं होतं की त्या व्याख्यानामध्ये की भारत हा कृषी प्रधान देश नाही. आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हे काय बोलतायत? तर त्यांनी म्हटलं की माझं पुढचं वाक्य ऐक, भारत कृषी उद्योग आधारित भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे ही संस्कृती आपल्याला रेशीम उद्योगापर्यंत नेते, जे की आपला रेशीम संपूर्ण जगभर प्रसिद्ध होत. ढाक्याला बनणारी मलमल, तिथं बनणारं कापड, हे संपूर्ण भारतभर जगभर जात. मग ही जी करणारं कोण आहे? तोच शेतकरी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तो शेती करायचा, उरलेल्या टप्प्यामध्ये तो त्याच्यापासून पदार्थ बनवायचा. मग इथले असलेल्या डाळी, इथले असलेल्या साळी, इथले असलेले तेलबिया, इथले असलेले तेल, इथलं असलेले सुगंधी द्रव्य, अत्तर, ही आपली खरी ओळख आहे आणि ती पुनर्स्थापित करणं ही आत्ता आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून या विषयामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून या विषयातल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन आमची जी दिशा आहे ती शेती करत करत कृषी उद्योजकतेकडे जाणं ही आमची पुढची दिशा आहे. हे सगळं करून काय करायचं पुढे? तर सार्थक जीवन जगायचं आहे, यथार्थ जीवन करायचं आहे. कारण पैसे मिळवल्यानंतर ते पैसे जर पुन्हा व्यसनामध्ये जाणार असले तर तीही एक चिंता आम्हाला आहे. त्यामुळे आनंदी जीवनाचं जर सूत्र असेल तर आता वारी सुरू होते. बरोबर. त्यामुळे त्याच्यातला जो आध्यात्मिक भाव आहे तो जगणं, म्हणून म्हटलं की शेती ही जीविका आहे आणि ती जीविका आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने जगायची. खूप प्रगल्भ आणि सखोल विचार या सगळ्यांमागे आपले दिसत आहेत सर. आणि मला वाटतं हा फक्त तुमचाच भाग नसून ऐकणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाचा सुद्धा तेवढाच भाग आहे. कारण शेती, शेतीत उगवणारं पीक आणि अन्नपदार्थ हे सगळं काही साखळीमध्ये जोडलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाचा हा भाग आहे की आज आपल्या शेतीमध्ये, आपल्या अवतीभोवतीच्या शेतीमध्ये कसली पिकं येत आहेत आणि कोणत्या पद्धतीने येत आहेत ते. सर, आज कृषी दिन आणि महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? आजच्या कृषी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा तर देतच आहे, पण याचबरोबरीने हवामान बदल, जागतिक बाजारपेठ या सगळ्यांना समजून घेऊन मला माझी शेती करायची. माझी शेती करताना माझ्या भागाला, माझ्या शेताला, माझ्या परिसराला समजून माझी शेती करायची. तिसरी गोष्ट, माझ्याकडचं कौशल्य विकसित करायचं आहे, जे माझ्यामध्ये नाही आहे. ते मला जगाला आवश्यक असलेलं कौशल्य मला माझ्या याच्यामध्ये आणायचं आहे, कामामध्ये आणायचं आहे. आणि
याच्यातून मला उद्योजकतेकडे जायचे. शेती माझी जीविका आणि उपजीविका उद्योजकता, त्याच्यातून बनणारं प्रॉडक्ट जे आहे, उत्पादन जे आहे, ते मला पैसा देणार आहे. मला दूध पैसा देणार नाही, मला तूप पैसा देईल, मला पनीर पैसा देईल. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्यामुळे या सगळ्याची एका अर्थाने बाजारपेठेची गरज ओळखून सजगतेने जर मी शेती केली तर माझी शेती ही समृद्ध शेती नक्की होईल, याची मला खात्री आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून ही कितीही संकट जागतिक हवामान बदलाची आलेली असली, हवामान बदल आपल्यामुळे जर झालेला आहे तर ते सुधारण्याची जबाबदारी पण आपली आहे. ती अगदी बरोबर. ओळखूया आणि त्यानुसार वाटचाल करूया. अगदी बरोबर सर. आजच्या महाराष्ट्र कृषी दिनाच्या तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या संपूर्ण टीमला सुद्धा खूप खूप शुभेच्छा सर. आणि आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोतच. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही श्रोता म्हणून नाही तर एक सामान्य माणूस म्हणून गरज काय आहे हे बघून आमचे हातही तुमच्या कामाला जोडण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू सर. खूप खूप धन्यवाद सर की आज आपला अमूल्य वेळ आमच्या श्रोत्यांसाठी आपण इथे दिलात. धन्यवाद. हे होते डॉक्टर सुहास आसगावकर सर, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर इथून. आज महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त लाभलेल्या या पाहुण्यांसोबत आपण परत एकदा नक्कीच पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी जोडलेले रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.